नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्याला 117 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. या तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण 61.31% मतदान झालेलं आहे. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. तिथं मतदानाचं प्रमाण 78.94% इतकं होतं. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये 74.5% इतकं झालंय. त्या खालोखाल गोव्यामध्ये 70.96% इतकं मतदान झालेलं आहे. दहशतवाद्यांचं प्रमुख शस्त्र आयईडी असतं, तर लोकशाहीत वोटर आयडी हे प्रभावी शस्त्र असतं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी गांधीनगर इथल्या आपल्या निवासस्थानी जाऊन आपली आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी मोदींनी आईचे आशीर्वाद घेतले आणि काही वेळ आईसोबत गप्पा मारल्यानंतर मतदान केंद्राच्या दिशेने ते रवाना झाले. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मोदी अहमदाबादमधल्या रानीप इथल्या मतदान केंद्रावर पोहोचले. या वेळेला रस्त्याच्या दुतर्फा भाजपा समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केरळमध्ये मतदानादरम्यान मदत करणारा खरा हिरो पाहायला मिळाला. एक महिला मतदान करण्यासाठी आली होती. तिच्या जवळ एक लहान बाळ होतं. ती मतदान करायला गेली असता तिथल्या एका पोलिसानं महिला मतदान करून येईपर्यंत तिच्या बाळाची काळजी घेतली. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या बालीग्राम इथं तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभा असलेला एक मतदार ठार झाला. सकाळी तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकला गेला. यामध्ये 3घंही गंभीर जखमी झालेले आहेत. अभिनेता सनी देओलनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातनं ते लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आता वर्तवली जाते. सनी देओलचे वडील धर्मेंद्र हे भाजपाचे माजी खासदार आहेत. जसे वडील अटल बिहारी वाजपेयींसोबत होते तसा मी आज मोदींसोबत आहे, असे उद्गार सनी देओल यांनी पक्षप्रवेशावेळेला काढले. चौकीदार चोर है हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत. राफेल संबंधीच्या निर्णयावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी राहुल गांधींना अवमानना नोटीस बजावलेली आहे. राहुल गांधींनी चुकीच्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाशी संबंध जोडला, असे सर्वोच्च न्यायालयानं आता म्हटलेलं आहे. गुजरातीतल्या बिल्किस बानो या पीडित महिलेला 2 आठवड्यांमध्ये 50 लाख रुपयांची मदत द्यावी, तसंच तिला सरकारी नोकरी आणि सरकारी घर उपलब्ध करून द्यावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला दिलेले आहेत. 2002 मधल्या गुजरात दंगलीमध्ये बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. बिल्किस बानोच्या कुटुंबातल्या 7 जणांची हत्या करण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांनी एनआयए कोर्टात दाखल केली होती. यावर मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात साध्वी प्रज्ञा सिंग यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता उत्तर दिलंय. ही एक क्षुल्लक तक्रार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा सगळा प्रकार राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, तसंच अर्जदाराला जरब बसेल अशा स्वरूपाचा दंड ठोठावण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटनं मनीष माहेश्वरी यांना भारतातल्या आपल्या साईटचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केलेलं आहे. ट्विटरनं सोमवारी ही माहिती दिली. ट्विटरनं आपल्या पत्रकात म्हटलंय की मनीष माहेश्वरी यापूर्वी नेटवर्क 18 डिजिटलचे सीईओ म्हणून काम पाहत होते. आता 29 एप्रिलपासून ते ट्विटर इंडियाच्या संचालक पदाची जबाबदारी स्वीकारतील. या संदर्भातलं पत्रक ट्विटरनं जारी केलेलं आहे.
राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं। 5 वाजेपर्यंत राज्यात 57.1% मतदान झालं। राज्यात 5 वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान कोल्हापूरमध्ये झालेलं असून मतदानाला सगळ्यात कमी प्रतिसाद पुणेकरांकडून मिळालेला आहे। कोल्हापुरात 5 वाजेपर्यंत 65.70% मतदान झालं, तर पुण्यामध्ये 50%चा आकडाही गाठलेला दिसला नाही। जळगावात मतदानासाठी चांगला उत्साह दिसला। भर उन्हात 43 डिग्री तापमानात देखील मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या। भगीरथ शाळा, मनपा उर्दू शाळेत मतदार रांगा लावून उभे असलेले पाहायला मिळाले। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कोथळी या गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। एकनाथ खडसे, मंदाबाई खडसे, रावेरच्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे, रोहिणी खेवळकर यांनीही यावेळेला मतदान केलं। विकास कामांवर आमचा विजय निश्चित असल्याचं यावेळेला एकनाथ खडसेंनी म्हटलं। तसंच राज ठाकरे यांचं इंजिन बंद असल्याची टीकाही त्यांनी केली। जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन नंतर उमेदवारी कापण्यात आलेल्या विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी समर्थकांसह अंमळनेर तालुक्यामध्ये मतदान केलं। प्रारंभी नाराज असलेले वाघ दाम्पत्य शेवटच्या दिवसात मात्र प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 8 दिवसांपासून चेहऱ्यावर तणाव असला तरी मतदान करण्याच्या दिवशी उदय वाघ यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच हास्य उमटलेलं दिसून आलं। मतदान करण्याची इच्छा असून देखील मतदार यादीमध्ये नावच नसल्यानं अनेकांना जळगावमध्ये निराशेला तोंड द्यावं लागलं। मतदान केंद्रावर याद्या आहेत, त्यात आणि ऑनलाईन याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली होती। अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींची नावं यादीत आहेत, मात्र परिवारातल्या अनेक सदस्यांची नावच यामधनं वगळण्यात आल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती। चोपडा इथले माजी आमदार डॉक्टर सुरेश पाटील यांनी त्यांच्या 96व्या वर्षी आपलं मतदान केलं। सोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता पाटील तर मुलगा आदित्य पाटील यांनी मतदान केंद्र क्रमांक 86 मध्ये मतदान केलं। रावेर मतदारसंघातल्या तब्बल 50 जिवंत मतदारांना मृत दाखवल्याचा भोंगळ कारभार उघड झाला। त्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी चक्क स्वतःचीच अंत्ययात्रा काढत आंदोलन केलं। ही अंत्ययात्रा मतदान केंद्रावरनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर नेण्यात आली आणि या प्रकारामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय। दरम्यान प्रेतयात्रा काढणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। पुणे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांनी सहकुटुंब मतदान केलं। अहिल्यादेवी हायस्कूलमधल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं। त्यावेळेला त्यांनी निवडून येण्याची 100% खात्री व्यक्त केली। वंचित किंवा किंचितचा काहीही फरक पडणार नाही असंही त्यांनी म्हटलं। या निवडणुकीनंतर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आमदार नाही तर खासदार म्हणून ओळखले जातील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलेला आहे। पुण्यातल्या विद्याभवन इथं नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आईसोबत मतदान केलं आणि त्यानंतर त्या बोलत होत्या। सर्व तरुण मतदारांनी देश मजबूत करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं। पुण्यामध्ये ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती इथल्या लक्ष्मीबाई हिरे शाळेमध्ये मतदान केलं। वयाच्या 97व्या वर्षी देखील बाबासाहेब पुरंदरेंनी मतदान करण्याचा उत्साह दाखवला। सरकारची ध्येय धोरणं चुकत असतात, त्यामुळे आपणच सुज्ञ होऊन मतदान करायला हवं असं आवाहन पुरंदरे यांनी केलेलं आहे। पुण्यामध्ये श्रद्धा भगत या नववधूनं लग्नापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला। पुण्यातल्या नुमवी शाळेत नववधूनं मतदान केलं। माझ्यासाठी लग्न जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं मतदान देखील आहे अशी प्रतिक्रिया श्रद्धा भगतनं दिली। पुण्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये सुयश टिळक, सुबोध भावे, अमोल पालेकर यांनी पुण्यात मतदान केलं, तर साऊथ स्टार विजय यानं केरळमध्ये रांगेत उभं राहून मतदान केलं। याशिवाय अभिनेता प्रवीण तरडे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक राहुल देशपांडे,
राहुल रानडे, अमेय वाघ, गायत्री दातार, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी पंडित, मुक्ता बर्वे, श्रुती मराठे, नागराज मंजुळे या कलाकारांनी देखील मतदान केलं. प्रत्येक व्यक्तीनं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगामार्फत अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. पण आता पुण्यातल्या कोथरूड इथल्या कडक मिसळकडून मतदानाची आकडेवारी वाढावी यासाठी एक अनोखा उपक्रम नोंदवण्यात आला. मतदान केल्याचं दाखवा, एक मिसळवर एक मिसळ फ्री मिळवा अशी ऑफर मतदारांसाठी देण्यात आली आहे. या ऑफरला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसला. महाड तालुक्यातल्या आमशेत गावातल्या 100 पार केलेल्या 2 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रापर्यंत गाडीनं या दोन्ही महिलांना नेण्यात आलं. या ठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रतिनिधींमार्फत त्यांचं मतदान झालं. 108 वर्षीय सरस्वती चव्हाण आणि 110 वर्षीय गंगूबाई चव्हाण अशी या 2 महिलांची नावं असून महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी मतदान केंद्रावर गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी मोठ्या उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या पेजारी या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दुर्टोली या गावी सहकुटुंब मतदान केलं. याशिवाय महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या पिंपळकोंड या गावी, माजी आमदार माणिक जगताप यांनी सांदोशी इथं, तर महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांनी महाडमध्ये मतदान केलं. रायगड जिल्ह्यात अनेकांनी लग्नाच्या मुहूर्तासोबतच मतदानाचाही मुहूर्त साधला. अलिबाग तालुक्यातल्या रुपेश पाटील यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केंद्र गाठलं आणि त्यानंतरच रुपेश लग्नाला उभा राहिला. कोणतंही महत्त्वाचं काम असलं तरी आधी मतदान करा असं आवाहन रुपेश पाटील यांनी केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आघाडीला मतदान केलं असून या निवडणुकीत मोदी किंवा भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही. तर यावेळेला देशभरातनं काँग्रेस मित्रपक्षांचं उमेदवार निवडून येतील आणि केंद्रात मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला. हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघात मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे. मोबाईल बंदी असतानाही मतदारांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिरोळमधल्या प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केलं. महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जागा घेऊन महाआघाडी विजयी होईल. हातकणंगले मतदारसंघातनं सर्वाधिक मताधिक्यानं आपण विजयी होऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी सपत्नीक मतदान केलं. अनंत इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. सांगलीमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका 85 वर्षांच्या महिलेनं आपला मतदानाचा हक्क बजावला. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गारडी गावातल्या या 85 वर्षीय वृद्ध महिलेनं आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. कुसुम सुब्राव बाबर असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. गेल्या 2 महिन्यांपासून त्या ऑक्सिजनवर आहेत, पण त्यांनी आपली मतदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर गावातल्या तरुणांनी त्यांना मतदान केंद्रात आणून त्यांना मतदान करायला मदत केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सांगलीतल्या मरळ नागपूर इथं हातकणंगले मतदारसंघात त्यांनी मतदान केलं. त्यावेळेला शेतकरी, शेतमजूर आणि युवा वर्गाला त्यांनी मतदान करण्याचं आवाहनही केलं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामती शहरातल्या रिमांड होम स्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि कुटुंबातले इतर काही सदस्य देखील होते. माढा लोकसभा मतदारसंघातही चुरशीची लढत होतीये. माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूरमध्ये मतदान केलं. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होतीये. तसंच शेकापचे ज्येष्ठ आमदार
गणपतराव देशमुख यांनी देखील याच मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला। औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या कवटीखेडा या गावानं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। गावातील एकही नागरिक मतदान केंद्राकडे फिरकला सुद्धा नाही। कवटीखेडा ते वडोद बाजार या रस्त्याच्या निर्मितीची गावकऱ्यांची मागणी आहे, मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातलाय। महाफासमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, पाहत रहा जय महाराष्ट्र। ब्रेकनंतर महाफास्टमध्ये इतर महत्त्वाच्या घडामोडींचाही आढावा घेऊया। ईव्हीएममध्ये पुन्हा घोळ झाल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला। शरद पवार यांनी मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद घेतली होती। यामध्ये चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम, सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते। या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। निवडणूक प्रक्रियेबाबत शंका घेण्याला वाव असून त्याचा परिणाम मतांवर दिसू शकतो, अशी प्रतिक्रिया चंद्राबाबू नायडू यांनी दिलेली आहे। विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी मुलींबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदिवासींची माफी मागितली आहे। आदिवासी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर चंद्रपुरात 18 मुलींनी तक्रार केली होती। त्यातल्या 6 मुलींवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पॉक्सो अंतर्गत आदिवासी मुलींना 3 लाख रुपये मिळतात। त्यामुळे अनेक मुलींनी तक्रार दिल्या, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं। मुंबईतल्या सभेसाठी मनसैनिकांचा नवा लुक आता समोर येणार आहे। मुंबईतल्या प्रचाराच्या वेळेला खास टी शर्ट्स घातले जाणार आहेत। त्या टी शर्ट्सवर लावा रे तो व्हिडिओ असं लिहिलं गेलेलं आहे। राज ठाकरे यांचं लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य, हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। आता लावा रे तो व्हिडिओ लिहिलेले हे टी शर्ट्स घालून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेत उपस्थित राहणार आहेत। लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतनं हजारो प्राणी आणि पक्षी जप्त केले। जप्त करण्यात आलेले पक्षी कोलकात्याहून मुंबईला नेण्यात येत होते। एका प्रवाशानं केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या मंत्रालयाकडे तक्रार केल्यानंतर जीआरपीएफ आणि आरपीएफनं तात्काळ कारवाई करत सर्व पक्षी आणि प्राणी आपल्या ताब्यात घेतले। सामना वृत्तपत्रात मराठा मोर्चाबद्दल अवमानकारक कार्टून छापल्याप्रकरणी पुसद न्यायालयानं सामनाचे संपादक संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलेला आहे। नागपूर अमरावती महामार्गावरच्या वाडी इथल्या पोलीस स्टेशन समोर अपघात झाला। यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झालाय। पूजा तिवारी असं या मृत तरुणीचं नाव असून ट्रकनं दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झालाय। रावेरमध्ये रखरखत्या उन्हात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच एका नवरदेवानंही मतदान केलं। लग्नाच्या विधींमधनं थोडा वेळ बाजूला काढत या नवरदेवानं मतदान केलं। इतकंच नाही तर इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन त्यानं केलेलं। वीज चोरी पकडल्यानं अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला बापासहित 2 मुलांनी लोखंडी सळईनं मारहाण केली आहे। मालेगावातल्या पॉवरलूम कारखान्यात वीज चोरी होत असताना शेषराव टेकाळे ही चोरी थांबवण्यासाठी गेले असता त्यांना बेदम मारहाण झाली आहे। इतर कर्मचाऱ्यांनी या तिघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील या तिघांनी मारहाण केली। या वर्षातली ही तिसरी घटना असल्यानं याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते। नागपुरामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या मुजोर वाळू माफियानं कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केलाय। नागपूरच्या खरबी भागातल्या रिंग रोडवर ही घटना घडली आहे। सुदैवाने यात अधिकाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही। दरम्यान या प्रकरणाची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला न्यायालयानं 28 दिवसांच्या कालावधीसाठी फरलो रजा मंजूर केलेली आहे। सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि त्यामुळे अरुण गवळीच्या सुटकेमुळे शांततेचा भंग होऊ शकतो,
हा सरकारी पक्षाचा दावा न्यायालयानं अमान्य केलाय। याआधी देखील गवळीला पॅरोलवर किंवा फर्लोवर सोडलं होतं, तेव्हा गवळीनं रजेचा गैरवापर केला नाही आणि वेळेवर आत्मसमर्पण केलं। हा पक्ष गवळीच्या वकिलानं न्यायालयात मांडला आणि त्यामुळे निकाल अरुण गवळीच्या बाजूने लागल्याचं बोललं जात आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोड परिसरात एक मनोरुग्ण गटारात उतरला होता। आरमॉल समोर हा सगळा प्रकार घडला। तिथे असलेल्या शाळकरी मुलांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हा मनोरुग्ण फार आत गेल्यानं नंतर शाळकरी मुलांनी एका गृहस्थाच्या मदतीनं ही बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिली आणि यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीनं या मनोरुग्ण व्यक्तीला गटारातनं बाहेर काढण्यात आलं। इसिसनं श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली आहे। इसिसच्या अमॅक नावाच्या वेबसाईटमधनं ही माहिती देण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भात कोणतेही पुरावे इसिसकडनं देण्यात आलेले नाहीत। 3 चर्च, 3 हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते। यामध्ये 321 जण ठार झालेत तर 500 जण जखमी झालेत। या हल्ल्यामध्ये 10 भारतीय नागरिकांचाही मृत्यू झालाय। हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 40 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे। श्रीलंकेतल्या कोलंबो शहरात झालेल्या 8 साखळी स्फोटांपैकी एका चर्चमध्ये झालेल्या स्फोटातला संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये पाठीवर एक बॅग घेऊन जाणारी व्यक्ती दिसतेय। ईस्टर संडे निमित्त या चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी जमलेले होते। चर्च हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं होतं आणि याचाच फायदा घेत ही संशयित व्यक्ती आपल्या पाठीवर एक बॅग घेऊन थेट चर्चमध्ये शिरली। त्यानंतर काही वेळातच इथे शक्तिशाली असा स्फोट झाला। इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणं न थांबवल्यामुळे भारतासह 8 देशांवर अमेरिकेनं निर्बंध लादले। इराणकडून भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान, तैवान, इटली आणि ग्रीस हे 8 देश कच्च्या तेलाची आयात करते। यात चीन आणि भारत हे इराणचे मोठे ग्राहक आहेत। अण्वस्त्र कार्यक्रम न थांबवल्यामुळे इराणवर अमेरिकेनं निर्बंध लादले होते। आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।